नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. येत्या काही दिवसातच आपल्याला आचारसंहिता लागू झालेली दिसेल आणि त्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्मच्यासाठी लोकांकडे मतं मागतील आणि नरेंद्र मोदींना मतं देऊ नका असं सांगायला राहुल गांधी आणि त्यांची सगळी फौज पुन्हा एकदा कामाला लागेल. पण हे सगळं घडत असताना काँग्रेसच्या तंबूत बऱ्यापैकी घाबरट दिसतेय. ही घबराट याच्यासाठी आहे कारण काँग्रेसला त्यांच्या घरातच उमेदवार सापडत नाहीयेत. प्रियंका गांधी निवडणूक लढणार अशी चर्चा होती. रायबरेलीमध्ये जिथे आतापर्यंत सोनिया गांधी प्रतिनिधित्व करायच्या ती जागा आता मोकळी झाली आहे. सोनिया गांधी राज्यसभेत गेल्या आहेत. तिथे प्रियंका गांधी लढतील अशी अपेक्षा असतानाच प्रियंका गांधी निवडणूक लढणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला वायनाडमध्ये डाव्यांनी राहुल गांधींच्या विरोधामध्ये उमेदवारी घोषित केलेली आहे. डी राजा यांच्या चर्चेतल्या अनुषंगानं तिथे उमेदवारी घोषित होताना दिसतेय आणि ॲनी राजा या राहुल गांधींच्या विरोधामध्ये मैदानात असतील. वायनाडमधली उमेदवारी सांभाळायच्या प्रयत्नात असलेले राहुल गांधी उत्तर प्रदेशातून जवळपास गांधी कुटुंब हद्दपार होताना दिसत असताना काय करतील हा प्रश्न आहे. अमेठी आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार कोण असतील याचं कुठलंही उत्तर अद्याप तरी काँग्रेसला सापडत नाही. आणि ही परिस्थिती केवळ आणि केवळ अमेठी रायबरेलीत आहे अशातला भाग नाहीये, देश पातळीवर आहे. आणि काँग्रेसचं नेतृत्व हे स्वीकारायलाच तयार नाहीये की देश पातळीत त्यांची परिस्थिती दिवसागणिक बिकट होत चाललेली आहे. त्यांचे उमेदवार पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीकडे जात आहेत किंवा सध्याच्या काळात लोकसभेपेक्षा विधानसभा लढूयात या हेतूनं पक्षाला सरळ कळवून टाकतायत की आपल्याला काही निवडणूक आत्ता लढायची नाही. काँग्रेसची ही स्थिती वरकरणी काँग्रेसच्या सोबत असलेल्या राष्ट्रीय स्तरावर मोदी विरोधी आघाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आघाडीसाठी बाकीच्या पक्षांना फारशी चांगली आहे का हे तपासायला हवं.